दिल्लीमध्ये जाऊन अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी त्यांचं नाव उंचावलं. आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात. अभिनेत्री रोहिणी ओक यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचं माध्यमिक शिक्षण भावे विद्यालयात झाले. त्यांचे बाबा अनंत ओक हे दिग्दर्शक होते, त्यामुळे अभिनयाचा वारसा हा त्यांना घरातूनच मिळाला. रोहिणी या नृत्यात पारंगत होत्या. लहानपणापासूनच त्यांचा अभिनय क्षेत्रात कल होता. त्यांचं पहिलं बालनाट्य हे मंतरलेलं पाणी हे होतं. पुढे त्यांचे बाबा सुंदर मी होणार या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. बेबी राजे या भूमिकेसाठी त्यांना त्या भूमिकेला साजेशी कलाकार हवी होती. बऱ्याच कलाकारांच्या ऑडिशन रिजेक्ट केल्यानंतर रोहिणी यांना विचारण्यात आलं, पण त्यांच्या बाबांनी त्यांना 8 दिवसांची मुदत दिली होती. जर ती भूमिका त्यांना जमत असेल तरच बेबी राजेंची भूमिका रोहिणी साकारणार असं त्यांचं ठरलं. 8 दिवसानंतर अनंत ओक यांनी काहीही उत्तर दिलं नाही. म्हणजेच त्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. या भूमिकेसाठी त्यांना बरीच बक्षिसं मिळाली आहेत. यासोबतच त्यांनी त्यांचं शिक्षणही पूर्ण केलं. यानंतर त्यांनी त्यांचं अभिनयाचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी कलकत्ता येथे त्यांची मुलाखत झाली. त्यानंतर पुढची मुलाखत ही दिल्ली येथे झाली. या दोन्ही मुलाखतीत त्या पास झाल्या आणि त्यांना राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे त्यांनी 3 वर्ष अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या महाविद्यालयातच जयदेव हट्टंगडी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. पुढे जाऊन त्यांची मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर रोहिणी आणि जयदेव लग्नबंधनात अडकले. मग रोहिणी ओक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहिणी हट्टंगडी झाल्या. त्यांनी अरविंद देसाई की अजीब दास्तान या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. चक्र, अर्थ, सारांश, अग्निपथ, मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. बऱ्याच हिंदी चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन तर संजय दत्त यांच्या आईची भूमिकाही साकारली होती. फक्त मराठी किंवा हिंदीच नव्हे तर कन्नड, तेलुगू, तमिळ असे दाक्षिणात्य भाषेतील अनेक चित्रपट त्यांनी केले. छोट्या पडद्यावर 4 दिवस सासूचे, वहिनी साहेब, तुझं माझं ब्रेकअप, होणार असून मी या घरची अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. तर त्यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपटाची क्रेज अजूनही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या नाटकांबद्दल बोलायचं झाल्यास कस्तुरी मृग, एकच प्याला, कधीतरी कुठेतरी, लपंडाव, शांतता कोर्ट चालू आहे अशा बऱ्याच मराठी नाटकांसह हिंदी आणि गुजराती भाषांमध्येही त्यांनी काम केलं आहे. तर सध्या रंगभूमीवर 4 चौघी हे नाटक सुरू आहे. रोहिणी यांच्या करिअर मधील हॉलिवूड सिनेमा म्हणजे गांधी या चित्रपटात त्यांनी कस्तुरबा गांधी ही व्यक्तिरेखा साकारली होती. एका हॉलिवूड चित्रपटात काम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री होत्या आणि या चित्रपटात केलेल्या अभिनयासाठी त्यांना BFTA या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. यासोबतच बरेच पुरस्कार त्यांनी अभिनयाच्या जोरावर मिळवले आहेत. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या कारकिर्दीला सलाम. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.